नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही आता निघालो सगळे बाहेर फिरायला पुण्याच्या जवळपास. बघा गाडीमध्ये किती भरपूर गँग आहे आपली. पाहुणे आलेत, आमचे साडू भाऊ आलेत आणि पुढे अजून एक गाडी गेली. बहुतेक गेली वाटतं पुढे ती. चला आम्ही निघालो होतो आता देवदर्शन करायला. केतकावळीचं बालाजी, नारायणपूर वगैरे तो सगळा परिसर आसपासचा फिरणार आहोत. ऑलमोस्ट 12 वाजलेत. 1 hour later. मंडळी, आपण नारायणपूर बालाजी बऱ्याच जाऊन गेलोत आणि नेहमी आपण दिवे घाटमार्गे गेलोत. तर आज आपण एका नवीन रस्त्याने जाणार आहोत. ऑलमोस्ट सिटी पार्क करून कोंडव्यातून आता समोर दिसतो तो बोबदेव घाट आहे. बोबदेव घाटातून जाणार आहोत. तर पुण्याहून नारायणपूरला जाण्यासाठी दिवे घाटऐवजी हा दुसरा रूटही आहे. तो आपल्याला कोंडव्यानंतर हा बोबदेव घाट पार करून आपण नारायणपूरला पोहोचतो. आता या रूटने जाण्याचा आपला मेन उद्देश आहे की मध्ये एक म्हस्कोबा मंदिर लागतं. खूप मस्त मंदिर आहे. मी कधी बघितलं नाही आहे, पण गुगल मॅप्सवरती बघितलं आहे. प्रचंड सुंदर मंदिर आहे. तर ते बघण्यासाठी खास चाललो या रूटने. कारण या रूटने गेलं की नारायणपूरच्या अलीकडेच ते मंदिर आहे. श्री क्षेत्र म्हस्कोबा मंदिर कोडीत गावामध्ये आहे. तर चला बघूया आता ते मंदिर कसं आहे. कोडीत गावात आलं आणि इथं आपल्याला म्हस्कोबा मंदिरात जायचं आहे. गुगल मॅपवरती बघितलं, भरपूर मस्त मंदिर आहे. फर्स्ट टाईम मी पण चाललो आहे तिकडं. आता बघू, गावागावातनं चाललो आहे. गेल्यावरती बघू आता मंदिर कसं आहे, तुम्हालाही दाखवेल, मीही बघेल. मित्रांनो, फायनली आपण आलो म्हस्कोबा मंदिराची. ते गाडी इथं लावली. या साईडला बघा पार्किंग, ही पण आपली गाडी. आणि बघा इथंच पार्किंग आहे आणि या साईडला मंदिर आहे. फर्स्ट टाईम आलो आहे. बघूया मंदिर कसं आहे काय. आणि परिसर तर छान दिसतोय. बघा समोर सगळे डोंगर दिसत आहेत. तो तिकडं पुरंदर किल्ला आहे. नारायणपूरीतून जवळच आहे. आणि बघूया मंदिर तर मला तर साऊथच्या स्टाईलवालं दिसतंय. आतमध्ये गेल्यावर बघू आता कसं आहे ते. बघा या इथं मस्त असे भाजीपालावाले बसलेले आहेत. मागं शेत आहे. छान असं भाजीपाल्याला बसलेत. ताजा भाजीपाला. आणि मंदिर बघा किती छान वाटतंय. हे सगळं जे काही स्ट्रक्चर आहे बाहेर, पेंटिंग्स वगैरे छान वाटायचे. मंदिरात जाऊया. पाय भरपूर पोळायला लागलेत, ऊन आहे ना. आता इथं बरं वाटलं. दरवाजा किती मोठा आहे. या मुख्य दरवाजातून आत गेलं की आपल्याला वरती हा झुमर पाहायला भेटतो आणि नंतर मंदिर परिसर. आणि आत गेल्यानंतर असं वाटतच नाही की आपण महाराष्ट्रातल्या एका मंदिरात आहोत. असं वाटत होतं की आपण कुठल्या तरी दक्षिण भारतातल्या मंदिरामध्ये आलो आहोत. बघा आतमध्ये आलं की पूर्ण असं साऊथ स्टाईलचं मंदिर वाटायला लागलं आहे. हे बघून मस्त. आय थिंक हे नवीन केलेलं आहे बहुतेक. सगळं नवीन स्ट्रक्चर दिसतंय आणि फुल कलरफुल, एकदम पूर्ण साऊथचा फील आला याला. त्यामुळं मस्त आहे मंदिर. असं वाटतच नाही आपण महाराष्ट्रात आहे. पूर्ण असं कुठेतरी साऊथमध्ये आलो तसं वाटायला लागलं आहे ना. होय, साऊथमध्ये आलं असं वाटायला की नाही. हे सगळं कलरिंग वगैरे झालेलं आहे. आणि हे जे व्हाईट दिसतंय हे कलरिंग बाकी आहे. हे कलरिंग झालं की अजून छान दिसेल. भव्य असा सभामंडप आणि सभामंडपाच्या खांबांवरती आणि वरती छतावरती पाहिलं तर आपल्याला सुंदर असं नक्षीकाम आणि विविध रंगांनी रंगवलेलं हे नक्षीकाम पाहायला मिळतं. खूपच सुंदर नक्षीकाम आहे. मन अगदी प्रसन्न होऊन जातं. मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरती हे सुंदर असं नक्षीकाम आहे. आणि आत गेल्यानंतर आपल्याला श्री म्हस्कोबाचं दर्शन घडते. पहिल्यांदाच या मंदिरात आल्यामुळे व्यवस्थित असं देवाचं दर्शन घेतले. मुख्य गाभाऱ्यातही वरती छतावरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. म्हस्कोबा देवाचे दर्शन घेऊन आम्ही आता गाभाऱ्याच्या बाहेर पडलो. भरपूर मोठा असा सभामंडप आहे. बरोबर एकदम साऊथच्या मंदिरासारखंच आहे. कलरिंग वगैरे तर बाकी आहे. हे झालं की अजून छान दिसेल. आणि मस्त असं उंच झेंडा आहे. बघा भगवा झेंडा फडकतोय. इकडं बघा मंदिर. दर्शन करून आता आम्ही थोड्या वेळ सभा मंडपात बसलो. बाहेर एकदम कडक ऊन आहे आणि इथं बसलं मस्त थंड वाटते. सगळेजण बसले तिथं. काय कुठं आली तू? हाशू
मंदिरात आलो होतं मस्कोबाच्या मंदिरात आणि इथं बारके मुलं दिसले आणि त्यांनी मला बोलायला आले माझ्याकडे बोलायला कारण त्यांनी आपले व्हिडिओ बघितले. कुठून आले मला सासवडून आलात तुम्ही काय हां गाडीवर लिहिलेलं आहे बघा. हे सबस्क्रायबर निघाले आपले एवढे लहान मुलं पण आपला कंटेंट बघतात बघा. थँक्यू. आणि हा आहे छोटा सबस्क्रायबर हे अजून हे तू बघितलीस का व्हिडिओ? नाही नाही मोबाईल अजून. जमत नाही आम्हाला. आता थोडं मोठं झालं की बघ. इथलं दर्शन तर झालं मस्कोबा मंदिराचं आणि आता इथून नारायणपूर अगदी जवळ आहे. मला वाटतं 3 का 4 किलोमीटर आहे कारण आपल्या मागे इकडं जो दिसतोय पुरंदर किल्ला आहे त्याच्या पायथ्याशीच आहे त्यामुळे खूपच जवळ आहे इथून. चला आता नारायणपूरला जाऊ. आज गुरुवार आहे त्याच्यामुळं गर्दी असणार आहे तिथं कारण गुरुवारची नारायणपूरला गर्दी असतेच. आणि बघा ह्या साईडला पण मस्त भाजीपाले वगैरे बसलेत विकायला. ताजा भाजीपाला शेतातला इकडे आणि या साईडला पण. आणि या साईडला असं सगळं शेत वगैरे इथं मस्त आंब्याच्या झाडाची सावली. मस्कोबा मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण थेट निघालोत नारायणपूरच्या दिशेने. समोर दिसतंय ते नारायणपूर इथंच आहे आणि हा पुरंदर किल्ला बघा. आता झूम करतो बघा. हा आहे पुरंदर किल्ला बघा. इथनं सगळं ट्रॅफिक जाम झालं म्हणजे सगळ्या लोकांनी इथंच रस्त्याला गाड्या लावल्यात. आज गुरुवार असल्यामुळे गर्दी असल्यामुळं. बघू आता आपल्याला कुठं जागा भेटली तर ठीक आहे नाही भेटली तर मग नाही भेटली. मित्रांनो आता शेवटी आपण आलो नारायणपूरमध्ये. बघू शकता या साईडला पूर्ण पार्किंग आहे भरपूर गर्दी आहे आणि जिथे जागा दिसेल तिथं लोकांनी गाड्या लावलेल्या आहेत. आपल्याला पण एक मोकळ्याशा जागेत भेटली जागा इथं पार्किंग करायला आणि तिकडं जायचं आपल्याला मंदिर त्या साईडला. थोडंसं चालत जावं लागणार आहे पण ठीक आहे जाऊया आपण. पण इथं निदान गाडी सेफ आहे आपली. चला तर नारायणपूर मंदिरामध्ये आरती वगैरे चालू आहे. तिथं गर्दी पण भरपूर आहे त्यामुळे आपण काय करू पहिलं इथलं महादेवाचं मंदिर आहे तिथं दर्शन घेतोपर्यंत. आणि बघा इथं पण काम चालू होतं कलरिंगचं. बघा या मंदिराचं रेनोव्हेशन चालू आहे आता. वरचं हे नवीन बांधकाम दिसतंय आणि खालचं जे पहिलं दगडी बांधकाम. साधारण 2000 वर्ष जुनं हे महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं दर्शन घेतलं आणि नारायणपूरच्या दत्त मंदिरामध्ये आलो. बघू शकता आज गुरुवार असल्यामुळे इथे भरपूर गर्दी आहे. दर गुरुवार इथे प्रचंड गर्दी असते. आज गर्दी असल्यामुळे इथे रांगेत न थांबता आम्ही इथूनच देवाचं दर्शन घेतलं. आपलं दर्शन झालं मस्तपैकी. दत्तात्रयाच्या मंदिरात पण झालं. गर्दी भरपूर आहे. आतमध्ये लाईनमध्ये लागून नाही घेतलं बाहेरूनच घेतलं दर्शन आणि इथंही महादेवाच्या मंदिरात तर निवांत दर्शन झाले. चला आता इथलं दर्शन झालं. निघू आता पुढचं बालाजीला. फायनली आपण ट्रॅफिकमधून निघालो. नारायणपूरच्या इथं भरपूर ट्रॅफिक होता ते क्लिअर करून आपण आता घाट उतरतोय बालाजीकडे जायला. आणि बघा रस्त्याच्या साईडला जाळे वगैरे लावलेत ना. हे मागे जे जानेवारी महिन्यात सायक्लोथॉन झालं होतं पुण्यामध्ये तर इथून बारामतीला पुण्यातून बारामतीला जे सायकल्स गेल्या त्या याच रूटने गेल्या होत्या. त्यामुळे रस्ते ते तर चांगले केलेत आणि हे साईडला जाळे लावलेत. बालाजीतून आहे फक्त 6 किलोमीटर 5-6 किलोमीटर आहे. गुरुवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. IPO पण आहे त्याचा. फायनली आपण आता आलो तिरुपती बालाजीच्या इथे कितकावळेला पार्किंगमध्ये. आता सध्या इथे गाडी लावली आपली पार्किंगमध्ये. तिकडे आहे मंदिर. जाऊया आता. बाकीच्यांना तिथं सोडलं आहे. मंदिरावर दर्शन वगैरे करून मग इकडे आपण गोळा वगैरे खायला. आता मंदिरात तर मोबाईल अलाउड नसणार आहे त्याच्यामुळे आपण मोबाईल काउंटरवरती जमा करू मग दर्शन वगैरे करून घेऊ. मग परत मोबाईल घेऊन परत तिकडे जावं लागेल. बघू आता कसं होतं ते. ऑलमोस्ट 4ला 10 मिनटं कमी आहेत. बालाजीमध्ये आलोत आपण. इथं चप्पल स्टँड आहे. इथे चप्पल ठेवूया आणि इकडं भरपूर ऊन लागणार आहे. तर पाय पोळणार आहेत. साईडने जावं लागेल. ठीक आहे. आणि पुढं मोबाईलचं काउंटर इथं. मोबाईल तिथं ठेवावं लागणार आहे. तिथून पुढं अलाउड नाही मोबाईल. चला इथं आता चपला ठेवूया आपण. A few moments later. मित्रांनो फायनली आपलं दर्शन झाले. दर्शन करून आलो. मोबाईल वगैरे घेतला आहे. आता परत काय तिकडं जाणार नाही कारण भरपूर ऊन आहे. ऊन लागते. आता ऑलमोस्ट 4:30 वाजलेत. आता 4:30 वाजलेत. आता इथून निघायचं आपल्याला आणि मग जायचं कदाचित बनेश्वरला जाऊ आणि मग पुढे स्वामीनारायणला. बघू आता. चला. ते जे मार्केट लागतं बालाजीच्या इथं तिथं आलो होतो आपण. आता इथं बघा असे फळाचं दुकान वगैरे आहे.
आणि इकडं आईस गोळा वगैरे पण आहे. बेसिकली आपण आता आईस गोळा खाणार आहोत कारण आपण दुपार आहे, गरमी भरपूर आहे, आईस गोळा खायचं आहे. गोळा खायला थांबलोत आपण, मस्तपैकी आता सगळे गोळा खाऊ, थंडगार होऊ आणि मग पुढे निघू प्रवासाला आपल्या. A few moments later. आपण आता बनेश्वर मंदिराकडे नाही जात आहोत कारण लेट झालं आहे. आपल्याला पुढे स्वामीनारायण मंदिरात जायचं आहे, ते 8-8:30ला बंद होते. त्याच्यामुळे आता मुंबई पुणे हायवेला लागलो, सॉरी मुंबई बँगलोर हायवे, आणि आता निघालो स्वामीनारायण मंदिराकडे. इथून 1-पाऊण तास तरी लागेल जायला. पुढे खेड शॉपरला ट्रॅफिक असणारच. बघा आता खेड शॉपरला आलोत आपण आणि किती ट्रॅफिक आहे. या टोल नाक्याला कधी पण या, ट्रॅफिक असतेच इथं, भरपूर ट्रॅफिक असतं. आणि आपण मंथली पास जो काढलेला आहे याचा फास्टॅगचा, तो आता बघू, इथं फर्स्ट टाईम आता यूज होईल त्याचा. ज्याच्यामध्ये 200 टोल फ्री आहेत आपल्याला. आम्ही आता ॲक्च्युली आलोत आता कैलास भेळमध्ये. संध्याकाळची वेळ झाली होती आणि सगळ्यांना थोडी थोडी भूक होती, त्याच्यामुळे आम्ही आता कैलास भेळमध्ये नाश्त्यासाठी थांबलोत. हे कैलास भेळचं मेन आउटलेट आहे. चला या इथं आमची वडापाव पार्टी चालली आहे. सगळ्यांनी वडापाव घेतलेत मस्तपैकी, चटणी वगैरे लावून आहे, मस्त आहे, टेस्ट मस्त आहे. गरम आहे, गरमागरम वडापाव आहे मित्रांनो. वडापाव गरम पण आहे आणि त्याच्यात जी चटणी आहे ना ती थोडीशी तिखट आहे, त्यामुळे बघा कसा घाम आला आहे डिशीला. चला ऑलमोस्ट अर्धा-पाऊण तास गेला ना आपल्या इथे, का नाही? पाऊण तास गेला इथं कैलास भेळच्या इथं. आता वाजलेत 6:45. पटकन निघू आता. 15-20 मिनटात, 15 ते 20 मिनटात आपण पोहोचू तिथं स्वामीनारायण मंदिरात. आणि संध्याकाळी तो छान दिसतं लाईटिंग वगैरे. ही आहे स्वामीनारायण मंदिराची पार्किंग, भली मोठी पार्किंग आहे. आणि या साईडला बघा आपण आलोत आता स्वामीनारायण मंदिरात. ठीक आहे, संध्याकाळचे वाजलेत 6:15. 1 तासभर आहेत आपल्याला, कारण थोड्या 1 तासानंतर मंदिर बंद होईल. बघा इथंही गर्दी भरपूर आहे या मंदिराला पण. आज वीकडे असून पण गर्दी आहे. पुण्यातील श्री स्वामीनारायण मंदिर हे मुंबई बेंगलोर हायवे लगत असणाऱ्या नरे आंबेगाव या गावात आहे. हे मंदिर अतिशय सुंदर असून संध्याकाळच्या वेळेस इथे प्रचंड गर्दी असते भाविकांची. हे मंदिर सकाळी 7 ते दुपारी 12 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 8पर्यंत खुले असते. संध्याकाळच्या वेळेस इथल्या विद्युत रोषणाईने हे मंदिर चमकून निघते आणि सुंदर असं दिसतं. त्यामुळे इथे संध्याकाळच्या वेळी भाविकांची प्रचंड गर्दी असते. इथल्या गुलाबी दगडांवरती केलेलं कोरीव काम पाहण्याजोगं आहे. श्री स्वामीनारायण देवाचे दर्शन करून झाल्यानंतर तुम्ही या परिसरात निवांत बसू शकता आणि भरपूर फोटो काढण्याचा आनंद घेऊ शकता. त्यामुळे इथे संध्याकाळी भरपूर गर्दी असते. मित्रांनो आता मागे दिसते स्वामीनारायण मंदिर, मस्त दर्शन वगैरे झाले आणि आता 8 वाजले, मंदिर बंद व्हायचं टाईम झालं आहे. सगळ्या लोकांना काढतंय, तर इथून निघूया आपण. आणि ते सगळ्यांचा फोटो सेशन चालू आहे, बारी बारीने, कपल. One hour later. आपण डायरेक्टली आलो जेवायला मालाश्रीमध्ये, घराच्या जवळच आमच्या. दाखवतो मालाश्री. हो हे आहे मालाश्री हॉटेल व्हेज, घराच्या जवळच आहे. मालाश्रीचा मेनू ॲक्च्युली इथं जे काय गॅसचा प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामुळं मेनू कमी आहेत, ऑप्शन्स कमी आहेत. चला आता ऑलमोस्ट सगळ्यांचं जेवण झालं इथं आणि झालं ना आपलं, काय नाही ना आता कुणाला. चला मस्तपैकी आता जेवण झाले आणि आता इथून हा व्हिडिओ स्टॉप करूया, कारण आता वाजले 11:15. आता अजून 5-10 मिनटं लागेल घरी यायचं. मस्त मजा आली पूर्ण दिवस. काय तर कमिंग द फ्रेम, इकडे बघ आपल्याकडे, इकडे व्हिडिओमध्ये मस्त मजा आली एकदम आज, है ना? मस्त तेवढे पण 4-5 मंदिरात आपण फिरलो, इकडे आलो, जेवण केलं, मस्त टाईम झालं दिवस. चला हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करतो आणि आपल्या घरी काय 5 मिनटानंतर. चलो बाय बाय, सी यू, बाय. ही पण बाय करायली बघा, इकडे बघ, बाय कर.